नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त कैरीची चटकदार चमचमीत आणि तिखट गोड चवीची छान अशी चटणी पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी लागेल छानशी आपल्याला कैरी स्वच्छ धुवून घ्यायची, त्याचं छानसं असं साल काढून घ्यायचं। साल काढलेली कैरी छान आपल्याला कट करून घ्यायची आहे, मोठे मोठे याचे असे तुकडे करून घ्यायचे। त्यानंतर ना मीडियम साईजचा एक कांदा घ्यायचा, तोही आपल्याला छान असा कट करून घ्यायचा आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेली कैरी, चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे। शेंगदाण्यामुळे ही चटणी अजूनच छान अशी खमंग लागते। अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली, अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर गोडासाठी थोडासा गूळ टाकला, गुळाऐवजी साखरही वापरू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि छान मिक्सरमधून हे जाडसर असं वाटून घ्यायचं। वाटताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। अशाच पद्धतीने आपण हे वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि यावर छान अशी खमंग चुरचुरीत तेल, हिंग, मोहरी आणि जिरीची खमंग फोडणी टाकून घ्यायची। फोडणी छान मिक्स करायची। मस्त आपली खमंग अशी आंबट गोड तिखट चवीची चटणी तयार झालेली आहे। नक्की करून बघा, तुम्हाला हे आवडेल। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।